दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवूया माथा। गजरात दादा महाराज यांचं स्वागत करूया। आबा मोरजकर आणि नगरकर काका यांना पण मी व्यासपीठावर येण्याचे आमंत्रण करते। सौ दातेबाई यांना पण मी व्यासपीठावर येण्याचं आमंत्रण देते। आज श्री स्वामी महाराज प्रगट दिनानिमित्त आलेल्या सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा या सोहळ्याची सुरुवात सकाळी श्री स्वामींना अभिषेक, नैवेद्य आणि आरतीने झाली। आत्ता संध्याकाळी 5 वाजता अतिशय दिमागदार पालखी मिरवणूक निघाली। अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक संपन्न झाली। आपण सगळेच या सोहळ्यामध्ये सहभागी झालो होतो। यानंतर श्री स्वामींना संध्याकाळचा नैवेद्य आणि महाआरती झाली। आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूयात। कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मंदिराच्या प्रार्थनेने करूयात। श्री स्वामी मंदिर, श्री स्वामी शक्ती आणि स्वामींचे अस्तित्व, परमपूज्य गुरुवर्य श्री अण्णा महाराजांचे वर्णन असलेली ही प्रार्थना स्वतः दादा महाराजांनी लिहिली आहे। ही प्रार्थना सादर करीत आहेत सौ ताई माऊली स्वतः आणि सौ रागिणी गायकवाड। नाम जपाने पुण्य वाढते, नाम जपाने पुण्य वाढते, त्या नामाचे मंदिर हे, नाम जपाने पुण्य वाढते, त्या नामाचे मंदिर हे, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, इथे मोल है नामाचे, आशिष मिळतील सेवांचे, इथे मोल है नामाचे, आशिष मिळतील सेवांचे, गुरुकृपेच्या प्रेमाचे, गुरुकृपेच्या प्रेमाचे मंदिर स्वामी समर्थांचे, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी शक्ती असती थे, अण्णांचे ही तप दिसते, स्वामी शक्ती असती थे, अण्णांचे ही तप दिसते, औदुंबर हा उभासे, औदुंबर हा उभासे, त्यांच्या तळी मंदिर हे वसे, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, स्वामी समर्था मंदिर है, संकट येता
भयभीत जे दुःखी कष्टी अज्ञानी जे संकट येता भीत जे दुःखी कष्टी अज्ञानी जे स्वामी माऊली वदती थे स्वामी माऊली वदती थे भिवू नको पाठीशी आहे स्वामी समर्था मंदिर है स्वामी समर्था मंदिर है स्वामी समर्था मंदिर है. श्री दादांचा नेहमी आग्रह असतो की या अशा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यातसुद्धा आपण सहभागी झाले पाहिजे. दरवर्षी आपण अशाच सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी देतो किंवा काहीतरी उपयोगी वस्तू देतो, धान्य देतो. यावर्षी आपण अशा मान्यवरांना आमंत्रित केले आहे ज्या मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. सौ दातेबाई, रानडे बालक मंदिर, शनिवारपेठ या मराठी माध्यमाच्या शाळेच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. इंग्रजी माध्यमाच्या तुफानासमोर आपली ही मराठी शाळा वाचावी यासाठी जीवापाड मेहनत घेणाऱ्या, नोकरी न समजता कर्तव्य समजणाऱ्या, ही शाळा हेच आपुले घरं या समजणाऱ्या सौ दातेबाई यांचे मनापासून कौतुक. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. याच शाळेत श्री दादा महाराजसुद्धा शिकले. सन 1969 साली या शाळेत ते होते. जवळपास 56 वर्षांनी या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी एक छोटासा मेळावा आयोजित केला. या मेळाव्याचे आयोजक होते श्री राजेंद्रजी देवळे, जे आता माझ्यासमोर बसले आहेत. एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. या मेळाव्यात सौ दातेबाई यांनी शाळेसाठी काही गरजेच्या वस्तू तुम्ही दिलात तर फार बरं होईल असे सूचित केले. त्यानुसार सगळ्यात जास्त खर्च होईल अशी वस्तू म्हणजे लोखंडी कपाटे. 10 तरी कपाटे सध्या आवश्यक आहेत असं त्या म्हणाल्या. आपल्या मंडळातर्फे आणि मंडळाच्या माध्यमातून देणगीदारांतर्फे आपण आत्ता तरी 3 कपाटे या शाळेस देत आहोत आणि भविष्यात आणखी जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन आम्ही म्हणजेच आपण सगळे सौ दातेबाईंना देऊया. जोरात टाळ्यांच्या गजरात सौ दातेबाई यांना मी व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करते. तसेच सौ पराडकरबाई यांना मी व्यासपीठावर येण्यासाठी पण आमंत्रित करते. श्री दादा महाराज यांना त्यांचा यथोचित सत्कार करावा म्हणून मी विनंती करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दे मला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद दातेबाई आणि पराडकरबाई. मी सौ दातेबाई यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे बोलवलं आणि खूप मोठा मान दिला आज की स्वामींच्या इथे येऊन पाहुणे म्हणून येणं हा खूप मोठा मान आहे. त्याकरता मी दादा महाराजांचे पहिल्यांदा आभार मानते. आणि म्हणजे माझी योग्यता इथे बोलण्याची आहे की नाही मला माहिती नाही, पण मी एवढं निश्चित म्हणेन की तुम्ही जी मदत शाळेला केलेली आहे ती आमच्यासाठी खूप मोलाची आहे आणि इथून पुढे तुम्ही करणार आहात ती, त्याच्याकरता मी म्हणजे सगळ्या तुमचे पण आणि तुमच्या बरोबरीने ज्यांनी हे सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचे आभार मानते. मला बोलण्याची संधी दिलीत. धन्यवाद. धन्यवाद दातेबाई. आपल्याला हे कार्य करण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते श्री राजेंद्रजी देवळे
यांनासुद्धा व्यासपीठावर येण्यासाठी मी आमंत्रित करते. श्री दादा महाराज यांनी त्यांचा सत्कार करावा म्हणून मी विनंती करते. स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार सर्व भक्तमंडळींना. श्री स्वामी समर्थ. मी आणि दादा महाराज आमच्याकरता आम्ही नर्सरीपासूनचे मित्र. आम्ही एकमेकाला विजय आणि राजेंद्र असे ओळखतो. आणि आज मला या स्वामींच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने इथे सत्कार होईल किंवा असं काहीतरी बोलायची संधी मिळेल हे फारच अनपेक्षित होतं. पण ती मी स्वामींची कृपा समजतो. आणि विजय आणि विनीता वहिनी दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. आता आपण सगळे ज्याची नेहमीच आतुरतेने वाट बघतो ते श्री दादा महाराज यांचे प्रबोधन. मी दादा महाराजांना प्रबोधन सुरू करण्याची विनंती करते. आपण सुरुवातीला सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आजच्या श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त ह्या सोहळ्यासाठी ज्या देणगीदारांनी ज्या अन्नदात्यांनी अनेक प्रकारे मदत केलेली आहे त्या सर्वांचे धन्यवाद. आजच्या ह्या सोहळ्यासाठी आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा अपार कष्ट केलेले आहेत. रात्री 2-2 वाजेपर्यंत हे सगळे सेवेकरी आणि विशेष म्हणजे सगळेजणं वेगवेगळ्या IT कंपन्यांमधून आणि बँकांमधून वेगवेगळ्या सरकारी कचेऱ्यांमधनं काम करत असताना नोकरी करत असताना ते सगळं सांभाळून रात्रीची वेळ इथे दिली आणि 2-2 वाजेपर्यंत इथे सगळ्यांनी सेवा केली, काम केलं आणि परत सकाळी उठून म्हणजे आज तर अशी वेळ होती की बहुतेक 5 वाजेपर्यंत काम सुरू होतं मंदिर सजावटीचं आणि सगळं करून परत सगळेजणं इथे 9-9:30 वाजता सगळे हजर झालेले आहेत. तर इथं जोरदार टाळ्या सगळ्या सेवेकऱ्यांकरता आपण
कारण जेव्हा ते हे सगळं अथक परिश्रम करत असतात त्यावेळेला आपला हा सोहळा आपण जे म्हणतो संपन्न झाला, हे जे सगळं आपल्याला दिसत असतं हे सगळं त्यांची मेहनत असते. मी कोणाचे नाव घेत नाही, प्रत्येकाचं जो इथे प्रत्येकजण सेवेकरी आहे, ज्यांनी गळ्यामध्ये उपरणं घातलेले, ज्याच्या गळ्यामध्ये सेवेकरी हा जो बॅच आहे त्या तो प्रत्येक त्यांनी इथे झटून ते काम केल्यामुळे आज आपल्याला सगळा सोहळा इथे संपन्न करता येतो. महाराष्ट्रामधली आपली जी प्रथा आहे, आपण संतांची भूमी जी म्हणतो, आणि ज्या भूमीमुळं आपल्या भारतवर्षाला म्हणजे भारतामध्ये सुद्धा अनेक संत होऊन गेले, विशेष करून महाराष्ट्रातली जी संत भूमी आहे त्याची परंपरा 2 विभागामध्ये करता येईल फार तर, एक वारकरी संप्रदाय आणि एक दत्त संप्रदाय. आणि वारकरी संप्रदाय माऊलींनी जो सुरू केला, ज्ञानेश्वर माऊलींनी, तो अजूनही सुरू आहे. तसंच दत्त संप्रदाय प्रत्यक्ष दत्त महाराजांनीच तो सुरू केला आणि गुरुशिष्य परंपरा ही त्याच्यामध्ये ती ओघाने आली. दत्त महाराजांनी कालावधी जात असताना जसे एक अवतार घेतले, ते अवतार त्या युगांना सावरणारे होते. म्हणजे परमेश्वराचं जे वाक्य होतं ना की जेव्हा अधर्म वाढेल त्या अधर्माचा नाश करण्याकरता मी अवतार घेईन, आणि असे अवतार दत्त महाराजांनी घेतले. प्रत्यक्ष विष्णूचे 10 अवतार तर आहेतच. दत्त महाराजांनी सुद्धा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा घेतला. काही वर्षांनी त्याच्यानंतर श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, आणि त्याच्यानंतर जवळपास 300 वर्षांनी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. जिथे नरसिंह सरस्वती महाराज गुप्त झाले ते त्याच कर्दळी वनामध्ये स्वामी महाराज प्रकट झाले. हे जे आपण सगळे देव बघतो ना की गणपती म्हणा, मारुती, प्रत्येकाचं जे आराध्य दैवत असेल, हे सगळं मिळून जे मूळ आहे म्हणजे ब्रह्मांडाचा जो नायक आहे, ज्याला आपण निर्गुण निराकार म्हणतो, असा तो नायक, त्याला कुठलाही आकार नाही. त्या परमेश्वराने आपल्या भक्तांसाठी हे सगळे देहरूप धारण केलेले आहेत. मूळ त्याचं एकच आहे. जसं सगळ्या नद्या मिळून समुद्रामध्ये जातात, त्याचा समुद्र बनतो, तसं त्याचं मूळ जिथे आहे ते निर्गुण निराकार आहे. आज महाराज जे आपल्याला आपण बघतो, महाराजांचा फोटो बघतो किंवा महाराज जे इथे बसलेले आपण बघतो, हे माझं आवडतं दैवत आहे किंवा तुमचं आवडतं दैवत आहे म्हणून तुम्ही इथे बघताय. जसं एखादा समजा गणपती असेल, एखाद्याचा मारुती असेल, एखाद्याची देवी असेल कुठली, ही सगळी शक्ती जी आहे ती सगळी शक्ती एकच आहे. फक्त आपापल्या भक्तांच्या करता त्यांनी ते देहरूप त्यांनी धारण केलेलं आहे. ते स्वरूप जे आहे ते त्यांनी धारण केलेलं आहे. आपल्याला हा बघताना जो समोर जो देहरूप जो दिसतं आहे ते देहरूप तर आपल्याला बघायचंच आहे, पण समोरचं समजा मारुती असेल तर त्याच्यात महाराज नाहीत, तो मारुतीच आहे हे म्हणणं मला चुकीचं वाटतं. ते पण महाराजच आहेत, ती शक्ती पण. हे सगळ्यात शेवटी कुठं आहे की निर्गुण निराकार जो परमात्मा जो आहे त्याला कुठलाही आकार नाही आहे, तो निर्गुणच आहे. ती शक्ती ही सगळीकडे विभागली गेलेली आहे. आणि हा गुरुशिष्य परंपरा जी आहे, महाराजांनी काय केलं होतं, स्वतः जेव्हा देह ठेवायच्याला पुढे कोण कसं कार्य करणार आहे ते त्यांनी अगोदर सगळ्यांना नेमणुका करून ठेवल्या होत्या. शेगावला गजानन महाराजांनी पाठवलं होतं, शिर्डीला साईबाबांना पाठवलं होतं, रत्नागिरीमध्ये केळकर बुवांना पाठवलं होतं, वेंगुर्ल्याला अनंतनाथ महाराजांना पाठवलं होतं. हे सगळी शिष्य परंपरा, आणि हे शिष्य परंपरेतनं परत पुढं त्यांचे शिष्य करत 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 आज आपण गुरुवर्य अण्णांच्या माध्यमातून ही जी स्वामी सेवा आहे ती पुढं सुरू ठेवलेली आहे. स्वामी शक्ती जी आहे ना त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. स्वामी शक्ती ही काय आहे, ब्रह्मांड नायक हा काय आहे, त्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. महाराजांना बघायचं ह्या रूपात, पण त्यांच्या शक्तीची आपल्याला जाणीव करून घ्यायची. ही शक्ती सगळीकडेच आहे. आपला जो देह आहे ती स्वामी शक्तीच आहे. आपण जो श्वास घेतोय ती स्वामी शक्तीच आहे. या ब्रह्मांडामध्ये जे दिसतंय ती स्वामी शक्तीच आहे. जे दिसत नाही ती सुद्धा स्वामी शक्ती आहे. जर का रात्रीच्या आपण आकाशाकडं बघितलं, आकाशात आपल्याला चंद्र दिसेल, चांदण्या दिसतील, दिसणार काय नाही, काळोखामध्ये जे अवकाश आहे ते दिसणार नाही आपल्याला. लक्ष जातं कुठं आपल्याकडं, जे दिसतं ते पटकन लक्ष जातं.
चांदण्या दिसतात, चंद्र दिसतं, आपलं लक्ष जातं. आपण कधी मनात आणत नाही की ह्याच्या मागं जे आहे, जो काळोख आहे ते काय आहे, ते ब्रह्मांड आहे. मग त्याचा जो नायक आहे, म्हणजे जे आहे पण आणि जे नाही पण, म्हणजे नाही ते जर का बघायचं असेल तर आपल्याला मानसिक शक्ती आपली पहिली वाढवली पाहिजे. मानसिक शक्ती कशाने वाढते? कुठलंही कर्मकांड करत बसू नका. स्वामींनी कधीच सांगितलं नाही इतके तुम्ही अमुक एक करा, असं काही नाही. फक्त नामस्मरण करा. भिवू नकोस, मी पाठीशी आहे, हे वाक्य जर का तुम्ही कधी वाचलं असेल, स्वामींच्या फोटोबरोबर तिथे खाली लिहिलेलं असतं. ते एका वाक्याने इतका आपल्याला धीर येतो की येणारं संकट त्याच्यापुढं आपल्याला फिक्कं वाटतं. मी स्वामी भक्त आहे म्हणून माझ्यावर संकट येणार नाही, हा गैरसमज आहे. माझ्याकडं बरीच लोक येतात, माझी 50 पारायण झाली, माझा इतका जप झाला आणि मला परवाच्या दिवशी अमुक संकट आलं, पण मग माझं इतकं झालं, माझं म्हणजे मग परत की मी कोण? करून घेणारी ती शक्ती आहे, ती शक्ती तुमच्याकडनं करून घेते आहे. संकट आणणारा पण तोच आहे, त्याच्यातनं तारणारा पण तोच आहे. आनंदनाथ महाराज मी मध्ये म्हणलं की त्यांनी सुद्धा त्यांच्या स्वामी स्तवनामध्ये एक फार छान असं सांगितलं होतं की कलियुगी निर्धारी स्वामी माझा सगुण अवतारी. कलियुगामध्ये जर का तारणारं कोणी असेल तर तो एकच परमात्मा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. अनेक देवतांचे आपण म्हटलं की त्यांचे प्रत्येकाचे मंत्र वेगळे, स्वामींचं मंत्र आणि नाव एकच आहे, श्री स्वामी समर्थ. जे काहीही करायला समर्थ आहेत असे ते श्री स्वामी समर्थ. हा 6 अक्षरी मंत्र आहे. हा 6 अक्षरी मंत्र जर का आपण त्या 6च्या पटीत त्याचा जर का जप केला, म्हणजे 6 माळा 60 माळा 6000 60,000 अशा पटीत जर का जप केला तर त्याचा फायदा आपल्याला त्या पटीमध्ये तो मिळत जातो. ही शक्ती अनुभवण्याकरता थोडी साधनेची आवश्यकता आहे. आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन बघायचं आहे. जे महाराज इथं बसलेले दिसतात, आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन बघायचं असेल तर ती साधना वाढवायला हवी आपल्याला. आणि साधना वाढती ही फक्त नामस्मरणाने वाढती. जेवढं तुम्ही नामस्मरण, बरं त्याला कुठलंही बंधन नाही. तुम्ही गाडीवर जाताय, तुम्ही प्रवासामध्ये आहात, श्री स्वामी समर्थ एवढा जरी जप किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जर का एखाद्या चालीमध्ये म्हणायचं असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणत गेलात तरी ते नामस्मरणच होतं. त्याच्यामध्ये कुठलाही बडेजाव नाही, कुठलाही त्याच्यामध्ये कर्मकांडाचा प्रश्न येत नाही, जागेचा प्रश्न येत नाही, कुठलीही त्याला बंधनं नाही आहेत. हे इतका सोपा मार्ग स्वामींनी सांगितल्यानंतर जर का आपण त्याचं अनुकरण केलं तर महाराज त्याची प्रचिती नक्कीच देतात. मला बरेच जण विचारतात की तुम्हाला स्वामींचा अनुभव काय, तुम्हाला प्रचिती काय? तर हे जे काय उभं राहिलेलं आहे सगळं, हे त्यांचा अनुभव किंवा प्रचिती ते आहे म्हणून ते सगळं उभं राहिलेलं आहे, म्हणून तर आपण सगळे इथे एकत्र जमतो. जर का रूप बघितलं स्वामींचं तर आपल्याला दिसताना खूप ते रागीट दिसतं, पण त्याच्यामध्ये त्यांच्यात तेवढीच करुणा पण भरलेली आहे. एखादी माऊली आपण जर का बघितलं ना, गाईकडं आपण जर का कधी बघितलं, गाईचे तुम्ही डोळे बघा. मुद्दाम मी नेहमी सांगतो की गाईचे डोळे आणि स्वामींचे डोळे बघा. पहिल्यांदा जो बघतो त्याला वाटतं रागीट आहेत, पण गाईच्या डोळ्यामध्ये जे वात्सल्य असतं ते वात्सल्य त्या स्वामींच्या डोळ्यात सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. एखादी माहेरवशीण जर का माहेरी आली, तिला जे प्रेम मिळतं ते प्रेम त्या स्वामींच्याकडं मिळतं आपल्याला. हा जो परमात्मा आहे त्याचं सुरुवात, ह्या विश्वाची जी सुरुवात आहे, अथ अंत, अथांग आणि अनंत. समुद्र जर का बघितलं आपल्याला अथांग समुद्र असतो आणि अवकाश जे आपण म्हणतोय ते अवकाश जे असते अनंत अवकाश, त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला मर्यादा नसते. हे सगळं रूप, हे सगळं स्वरूप, हे केवळ ती एकच शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आपण या शक्तीच्या सेवेमध्ये आपण आहोत, या ब्रह्मांड नायकाच्या सेवेमध्ये आपण आहोत. हे आपलं भाग्य, कारण 7 जन्माची पुण्याई जेव्हा आपल्या पाठीशी असते तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्या तोंडी येतं. हा सगळा जो
मी आत्ता जे वर्णन करत होतो, ही जी शक्ती आहे, हे जे दैवत आहे, हे दैवत काय आहे, फक्त एका गीतामध्ये मी ते गीतबद्ध केलं होतं. त्याला चाल बाबूजींच्या गाण्याची थोडीशी घेतलेली होती. फक्त मी ते गीत एकदा सादर करतो, म्हणजे मी जे आत्ता जे काय म्हणलं असेल ते आपल्याला आणखीन चांगलं लक्षामध्ये येईल आपल्या. गीत आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी. हे गीत त्या चालीवरती शब्दबद्ध करून पहिलं मी ते गाणं ऐकत होतो. त्या गाण्यानंतर मला शब्द, त्या ओळी आल्या, त्या आपण त्या उतरून काढल्या आणि आज तुमच्यापुढं ते सादर करतो. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी आशिष मिळती त्यास, स्वामी सेवेची धरी जो कास. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी असती मंदिरात, स्वामी वसती मनामनात. स्वामी कृपेचा सागर, स्वामी मायेचे माहेर. स्वामी सत्य जे शाश्वत, स्वामी नसे केवळ भास. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी अथ आणि अंत, स्वामी अथांग अनंत. स्वामी निर्गुण सगुण, स्वामी पंचत्वाची खूण. स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, स्वामी विश्वाचा हो आस. स्वामी देहाचा या श्वास, स्वामी नामाचा लागो ध्यास. स्वामी पिंडिते ब्रह्मांडी, जे आपल्या देहामध्ये आहे तेच त्या ब्रह्मांडात आहे आणि आपल्याला तेच करायचं आहे की ती जी शक्ती आहे ती आपल्याला आपल्या देहात घ्यायची आहे. तो जो विश्वाचा जो आस आहे, हे विश्व सांभाळणारा, आपण जर का पृथ्वीचा गोल बघितला असेल शाळेमध्ये, तर तो असा तिरका असतो, त्याला जो आस म्हणतात, त्याच्या भोवती तो फिरत असतो. आणि हिंदीमध्ये बघितलं, आस म्हणजे एक आशा, एक किरण. कुठेतरी आज माझे वाईट दिवस आहेत, पण मला कुठेतरी उद्या नक्कीच चांगला असणार आहे, ही आस ते दाखवतात. आणि ही जे सगळं आहे, हा जो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, तो ह्या सेवेमध्ये आल्याशिवाय आपल्याला अनुभव मिळणार नाही आहे. मला आज आणखीन 2 अशा सेवेकऱ्यांचा इथे सत्कार करायचा आहे, जे सेवेकरी इथे येऊन दर गुरुवारी रांगोळी काढतात. त्यांचा मुलगा मतिमंद आहे, अपंग आहे, पण जगण्याची त्यांची जी जिद्द आहे, त्या परिस्थितीत सुद्धा त्याला सांभाळतात. आपण इथे पुढे आल्यानंतर बघालाच, दर गुरुवारी त्या काठी घेऊन इथे येतात, रांगोळी त्या स्वतः आणतात. फुलं लागली तर त्या फुलं तर स्वतः आणतात. त्या मुलाला तिथे बसवून ठेवलेलं असतं. मी शकुंतलाताई कड यांना मी इथे पुढे आमंत्रित करतो, त्यांनी यावं आणि मंदिरातर्फे
शाल आणि श्रीफळ इथे स्वीकारावं. समोर बघ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणखीन एक सेवेकरी आहेत, महिला सेवेकरी आहेत. हीच परिस्थिती त्यांची पण आहे. गीताताई कुलकर्णी आणि चिन्मय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समोर बघ. सगळ्यांना नमस्कार कर. चालेल. आजच्या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करू. माझ्याबरोबर आपण स्वामींचा जय जयकार करायचा आहे. त्याच्यानंतर आपले सेवेकरी सांगतील त्या पद्धतीने इथे आपल्याला दर्शन मिळणार आहे. आणि पुढचं सूचना सेवेकरी प्रमुख आशिष भांबुरे, त्याच्यानंतर दर्शन रांगेचे करता जे काही सेवेकरी असतील त्यांनी आपापल्या जागा घ्यायच्या आहेत. जेवढं लवकर सगळ्यांना दर्शन मिळेल तेवढं लवकर जागेवरनं कोणी उठू नका. फक्त व्यवस्थित जर का बसलं तर आपल्याला दर्शन पण लवकर मिळेल. एकदा आपण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढचा कार्यक्रम आपापले सेवेकरी सांगतील त्या पद्धतीने सुरू होईल. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.